माधवनगर परिसरात घरात घुसून चाकू सह गोळी फायर करून सोन्याचा ऐवज लुटण्याची मोठी घटना 2 दिवसापूर्वी घडली होती। त्या चॅलेंज असणाऱ्या घटनेची शाही वाढतच नाही तर पुन्हा मंगळवारी भर दिवसा पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावल्याची घटना घडलेली आहे। टोपेनगर येथील शिक्षण बोर्डातून अमरावती बस स्थानकाकडे येत असताना फिर्यादी संगीता टावरी या अकोला येथून आल्या होत्या। त्यांनी आपले काम आटपून अमरावती बस स्थानकाकडे पायी जात होत्या। अगदी काहीच अंतरावर बस स्थानकावर जाताना मागून दुचाकीवर 2 युवक येऊन महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून तात्काळ पलायन केले। फिर्यादी महिलेच्या गळ्यात 20 ग्रामची सोन्याची पोत हिसकावल्याने तिने आरडाओरड केली, मात्र तोपर्यंत दोन्ही चोरटे पडून गेले। या घटनेची तक्रार महिलेने फेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये दिली। यावर पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली। घटनास्थळ हे सिटी कोतवाली येत असल्याने महिलेने तक्रार देण्याकरिता सिटी कोतवाली पोलीस स्टेशन गाठले। हल्ली शहरात पुन्हा चेन स्नेचिंगचे प्रकार वाढले असून सर्वांनी सावध राहावे अशी सूचना सर्व पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे। तरी मात्र महिला सतर्क नसून महागडे दागिने परिधान करून खरेदीला जात आहेत। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।